गुरुदैव दत्त. कल्पवृक्ष आणि अमृताचा कलश. श्री गुरुचरित्र 46व्या अध्यायाच्या 37, 38 आणि 39व्या ओव्यांमध्ये श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना कल्पवृक्ष आणि अमृताची उपमा दिलेली आहे. जो जो त्यांच्या श्रीचरणी येतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात. मात्र मानसिक आंधळेपणामुळे अनेकांना हे दैवी तत्व ओळखता येत नाही. अज्ञान, अहंकार आणि विषयासक्ती यांच्या पडद्यामुळे ते या कृपेपासून वंचित असतात. कल्पवृक्ष समोर असूनही त्याची छाया न उपभोगणारा जसा दरिद्रीच राहतो, तसंच हे मानसिक आंधळे लोक होरपळतात. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या पवित्र नामरूपी अमृताबद्दल देखील काही जण संशय बाळगतात. नामस्मरणानं मोक्ष कसा मिळेल असा कुतर्क करत ते स्वतःच्या उद्धाराचा मार्ग अडवून ठेवतात. अमृताचा कलश हाती असूनही केवळ शंकेमुळे त्याचं सेवन न करणं हेच त्यांचं मानसिक दारिद्र्य असतं. त्यामुळे ते जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये गुरफटतात. परंतु ज्ञानी, अभ्यासू आणि विवेकी भक्त नाममहिमेचा अर्थ जाणतात. श्रद्धेनं ते श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं नामस्मरण घेतात. त्या नामामृतामुळे त्यांचं चित्त शुद्ध होऊन वासनाक्षय होतं आणि आत्मज्ञान प्रकट होतं. हळूहळू त्यांची पावलं मोक्षमार्गावर दृढपणे पडतात. अशा भक्तांना संसाराचं बंधन न वाटता तीच त्यांची साधना होऊन जाते. आणि म्हणूनच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना कल्पवृक्ष मानून त्यांच्या नामामृताचं प्राशन केल्यानंच मुक्तीकडे वाटचाल होते. अन्यथा अज्ञानामुळे दुःख अटळ असतं. गुरुदैव दत्त.